एक मिनिट मी जरा घोषणा करतो माननीय असं आहे की मी ज्या वेळेला आपल्याला पॉइंट ऑफ ऑर्डरला परवानगी दिलेली आहे त्यावेळेला आपण लगेच पॉइंट ऑफ प्रोसिजर त्या ठिकाणी उपस्थित करू शकणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही माझी वेगळी परवानगी मागायला पाहिजे. परंतु आता तुम्ही जो पॉइंट ऑफ ऑर्डर या ठिकाणी उपस्थित केलेला आहे किंवा प्रोसिजर उपस्थित केलेला आहे त्याचं सरळ उत्तर हे आहे की या सभागृहामध्ये ज्या वेळेला आपण अधिवेशन बोलवलं आणि काही बिझनेस केल्याच्या नंतर त्या दिवशी अधिवेशन आपण स्थगित केलं, सॅनिटाय केलं. त्यावेळेला आपलं जे म्हणणं आहे की विधानसभा संस्थगित झाली तर विधानसभा जर संस्थगित व्हायची असेल तर 174(2) प्रमाणे माननीय राज्यपालांनी अधिवेशन प्रोरोग करायला पाहिजे होतं. तर ते प्रोरोग केलेलं नव्हतं. त्यामुळं 7 दिवसाच्या आतमध्ये विधानसभेची सभा पुन्हा बोलवता येते. त्यामुळं मी उभा आहे आणि त्यामुळं माननीय राज्यपालांनी ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला मंत्रिमंडळाने त्याच्या संदर्भामध्ये मीटिंग घेतली, राज्यपालांच्याकडे शिफारस केली. काल राज्यपालांनी संध्याकाळी रितसरपणानं हे अधिवेशन बोलवायला परवानगी दिली. स्पीकरचा कार्यक्रम निवडणुकीच्या कार्यक्रमाला परवानगी दिली, सगळ्या गोष्टीला परवानगी दिली. त्यामुळं हे अधिवेशन पूर्ण कायदेशीर आहे, त्याच्यात काही बेकायदेशीर नाही. त्यामुळं तुमचा जो मुद्दा आहे तो मी फेटाळून लावतो. माननीय सदस्यांना विदित आहे की जोपर्यंत आपणाकडून स्थायी अध्यक्षांची निवड करण्यात येत नाही तोपर्यंत माननीय राज्यपालांनी अस्थायी अध्यक्ष प्रोटेम स्पीकर म्हणून माझी नेमणूक केली आहे. मी आता याबाबतची राज्यपालांची अधिसूचना वाचून दाखवतो. Whereas the office of the Speaker of the Legislative Assembly is lying vacant and the purpose of the pro tem speaker appointed for administering oath to the newly elected members of the Legislative Assembly and conduct of the floor test on 27 November 2019 is over. Now therefore, in exercise of the powers conferred on me by clause 1 of article 180 of the Constitution of India, I, Bhagat Singh Koshari, Governor of Maharashtra, hereby appoint Shri Dilip Walse Patil, a member of the Maharashtra Legislative Assembly, to perform the duties of the office of the Speaker until the Speaker shall have been chosen by the said Assembly. Next. जागेवर बसा. मी बोलायला परवानगी देतो. जागेवर बसवा यांना. परवानगी देतो यांना. जागेवर बसवा. माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या माहितीसाठी सांगतो की आजचं सभागृहाचं संपूर्ण कामकाज अशोकराव चव्हाण विसस यांचा मविस नियम 23 अन्वये प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने देतो ना मी.
जागेवर बसा. जागेवर बसा. जागेवर बसा. अध्यक्ष महोदय, जागेवर बसा. जागेवर बसा. माईक माईक. तुम्ही जागेवर बसा. मी परवानगी देतो. अध्यक्ष महोदय, तुम्ही जागेवर बसा. मी परवानगी देतो. आता आपल्याला अध्यक्ष महोदय, आपल्याला अप्रोप्रिएट वेळीच परवानगी मागतो. आपल्यालाही अध्यक्ष महोदय माहिती आहे, मी नियम कायदे पाळणारा माणूस आहे. आपल्याला अप्रोप्रिएट वेळीच अध्यक्ष महोदय, आपण एक मिनिट. आपण कुठल्या मुद्द्यावर आहात? पॉइंट ऑफ प्रोसिजरवरच आहे. हा, मग आपण पॉइंट ऑफ प्रोसिजर मांडा, पण आपले मागच्या सदस्यांना जरा शांत राहायला सांगा. इकडे सांगा. भास्करराव ऐका. भास्करराव ऐका प्लीज. अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ देर इज नो पॉइंट फॉर ऑर्डर. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आपण ज्येष्ठ सदस्य आहात, अनुभवी सदस्य आहात. जरा आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की आजच्या या आपल्या सभागृहाचं सगळं कामकाज सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. आणि त्यामुळं आपण आपल्या सभागृहाची शान चांगली राखण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, बोला. अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपालांच्या आदेशानुसार हे अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे. त्यामुळं आपल्या राज्यपालांनी दिलेल्या आदेशाचा आपण सगळ्यांनी मान राखून त्याचं पालन करूया. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मी याकरता माननीय मुख्यमंत्री महोदय परिचय करून देत असताना पॉइंट ऑफ प्रोसिजरवर होतो की हा परिचय देखील योग्य नाही असं माझं मत होतं. याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की आपल्या संविधानामध्ये अध्यक्ष महोदय कशा प्रकारे शपथ घ्यावी याचा प्रिस्क्राईब नमुना दिलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय ऐकून घ्या. नमुना दिलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, ज्या क्षणी राज्यपाल मी म्हणतात, सन्मान्य सदस्य देवेंद्रजी फडणवीस, मी आपलं लक्ष एका गोष्टीकडे वेधू इच्छितो की या सभागृहाच्या बाहेर जी घटना घडलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये असा मुद्दा आपल्याला उपस्थित करून त्याचा काही उपयोग होणार नाही. मी संविधानावर आहे. या सभागृहामध्ये त्याच्या संदर्भातलं व्यासपीठ या सभागृहामध्ये राज्यपालांचं कार्यालय आहे की नाही, या सभागृहामध्ये संविधानावर बोलायचा अधिकार आहे की नाही. अध्यक्ष महोदय, जर या सभागृहामध्ये संविधानावर बोलायचा अधिकार नसेल तर मला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. अध्यक्ष महोदय, बसण्याचा अधिकार नाही. अध्यक्ष महोदय, संविधानावर मी बोलणार. अध्यक्ष महोदय, आणि संविधानावर बोलण्यापासून मला अध्यक्ष बोला, पण मर्यादित वेळेत बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय राज्यपालांनी मी म्हटल्यानंतर प्रिस्क्राईब नमुन्याची शपथ घेतली तरच ती शपथ ग्राह्य मानली जाते, अन्यथा ती ग्राह्य मानली जात नाही. आपल्याच देशात नाही आहे, जगामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा यांनी शपथ घेतल्यानंतर ती शपथ चुकल्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना शपथ घ्यावी लागली. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मी याकरता पॉइंट ऑफ प्रोसिजर घेत होतो की या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांसहित सगळ्या मंत्र्यांनी जी शपथ घेतली अध्यक्ष महोदय, ती संविधानाप्रमाणे त्यांनी घेतलेली शपथ नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अशा प्रकारचा परिचय करून देणं हे संविधानाला संमत नाही. अध्यक्ष महोदय, यासोबत मला खरं म्हणजे अध्यक्ष महोदय लक्षात येत नाही, आपण या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण विद्वान आहात,
5 वर्ष अध्यक्ष राहिलात. हेतुआरोप करू नका भास्करराव. भास्कररावना समजून सांगा. बसून बोललेल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. अध्यक्षांवर आरोप करता येत नाही. अध्यक्ष महोदय, मला एक गोष्ट या ठिकाणी समजून येत नाही की अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये प्रोटेम स्पीकर आपण नेमले. प्रोटेम स्पीकरची अध्यक्ष महोदय जी काही शपथ आहे ती संविधानाच्या अनुच्छेद 188 च्या अंतर्गत आपण केली. प्रोटेम स्पीकरची जी नियुक्ती अध्यक्ष महोदय होते ती अनुच्छेद 181 मध्ये होते. आणि आपण जर बघितलं असेल तर 181 ची तरतूद आणि प्रोटेम स्पीकरच्या संदर्भातली तरतूद, या तरतुदी जर या ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय वाचून बघितल्या तर त्यात अतिशय स्पष्ट आहे की अध्यक्ष महोदय, पॉवर ऑफ द डेप्युटी स्पीकर और अदर्स पर्सन टू परफॉर्म द ड्युटीज ऑफ द ऑफिस ऑफ द ऍक्ट ऑफ एज स्पीकर, याच्यामध्ये अतिशय क्लिअर दिलाय अध्यक्ष महोदय की जोपर्यंत नवीन स्पीकरची नियुक्ती होत नाही अध्यक्ष महोदय, तोपर्यंत नेमलेले प्रोटेम स्पीकर त्या ठिकाणी राहतात. आता आपण या ठिकाणी सांगता जुनच अधिवेशन चाललंय, हे नवीन अधिवेशन नाही आहे. मग अध्यक्ष महोदय, एक नेमलेले प्रोटेम स्पीकर, या देशाच्या इतिहासामध्ये जयंतराव, देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत प्रोटेम स्पीकर बदलण्याची घटना घडलेली नाही. आजपर्यंत नाही, देशाच्या इतिहासातला अध्यक्ष महोदय. एकदाच केवळ लोकसभेमध्ये ज्यावेळेस सोमनाथ दा हे प्रोटेम स्पीकर होते आणि ऍक्च्युअल स्पीकर म्हणून त्यांचा फॉर्म भरला, त्यावेळी नियमानुसार त्यांनी राजीनामा दिला. पण एक प्रोटेम स्पीकर हटवून दुसरे प्रोटेम स्पीकर हे आजपर्यंत कधी अध्यक्ष महोदय देशाच्या इतिहासामध्ये या ठिकाणी नेमण्यात आले नाही. मग नेमकी अशी काय भीती होती अध्यक्ष महोदय, काय आवश्यकता होती अध्यक्ष महोदय, पुन्हा प्रोटेम स्पीकर या ठिकाणी का नेमण्यात आले अध्यक्ष महोदय, त्यात बदल करण्याची गरज काय होती अध्यक्ष महोदय? खरं तर आपण बघितलं तर प्रोटेम स्पीकरच्या बद्दल भारतीय संविधानात अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, सगळ्या गोष्टींची पायमल्ली या ठिकाणी होते आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासामध्ये स्पीकरचं इलेक्शन झाल्याशिवाय आजपर्यंत विश्वासमताचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही. आजपर्यंत ना अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपण जर सुप्रीम कोर्टाचं रुलिंग बघितलं ते केवळ त्या घटनेपुरतं होतं. आपणही सांगितलं केवळ आपलं पत्र जे राज्यपालांकडे गेलेलं आहे ते पत्र जर आपण वाचलं तर आपण सांगताय की हे केवळ या घटनेपुरतं होतं. मग अध्यक्ष महोदय, आजपर्यंत जर महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासामध्ये कधीही स्पीकरची निवडणूक झाल्याशिवाय विश्वासमताचा प्रस्ताव आला नाही. काय भीती होती तुम्हाला? होते ना तुमच्याकडे 170? काय भीती होती? का घेतली नाही का अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, तुम्हाला भीती होती अध्यक्ष महोदय की या ठिकाणी गुप्त मतदान पद्धतीनं जर आधी मतदान झालं तर आपला विश्वास प्रस्ताव पास होईल की नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सगळे नियम कामकाज धाब्यावर बसून अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्या समोर अध्यक्ष महोदय अजेंडा दाखवतो. आपण बघा 2014 साली आम्ही पण होतो अध्यक्षामध्ये. आधी अध्यक्षाची निवडणूक, मग विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीची घोषणा आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय प्रस्ताव आला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीनं अध्यक्ष महोदय, नियमबाह्य पद्धतीनं हे सभागृह चाललंय. माईक चालू करा. मी उभा राहिलोय.
मी उभा राहिलोय. मी उभा राहिल्यावर आपण बसलो पाहिजे. मी उभा राहिल्यावर आपण बसलो पाहिजे. मी उभा राहिल्यावर आपण बसलो पाहिजे. तुमचं म्हणणं मी ऐकून घेतलं. मी उभं राहिल्यावर आपण बसलो पाहिजे. असं आहे की सन्माननीय सदस्य देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाने घेतलेल्या शपथेबद्दल काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले. त्या मुद्द्याच्या संदर्भात मी एवढं स्पष्ट करू इच्छितो की ही घटना ही सभागृहात झालेली नाही, विधिमंडळाच्या अखत्यारीतली घटना नाही. याचा संदर्भ माननीय राज्यपालांच्या कार्यालयाशी आहे. त्यामुळं या घटनेवर मी काहीही भाष्य करू इच्छित नाही. नंबर 2, प्रोटेम स्पीकरच्या संदर्भात आपण जे मुद्दे मांडलेले आहेत, राज्याच्या मंत्रिमंडळाला प्रोटेम स्पीकर नेमण्याच्या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार आहे आणि या संदर्भामध्ये राज्य सरकारने जे रिप्रेझेंटेशन गव्हर्नर साहेबांना पाठवलं त्याच्या आधारावर माननीय राज्यपाल महोदयांनी माझी या ठिकाणी निवड केलेली आहे आणि राज्यपाल महोदयांनी केलेल्या निवडीमुळं, त्यांनी काढलेल्या ऑर्डरमुळं आज या ठिकाणी सभागृह चालवण्याचा हक्क मला प्राप्त झालेला आहे. आता ज्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरच्या संदर्भामध्ये आपण ज्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरच्या संदर्भामध्ये आपण उल्लेख केला, ती ऑर्डर आणि त्याच्यातला काही भाग मी आपल्या माहितीसाठी या ठिकाणी वाचून दाखवतो. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये पॅरेग्राफ 27 मध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे, इन सच इमर्जंट फॅक्ट्स अँड कस्टम सर्कमस्टन्सेस टू curtail unlawful practices such as horse trading, to avoid unnecessary and effectuate smooth running of the democracy by ensuring stable government, we are of the considered opinion that it is necessary to pass certain interim directions in this case. In this context, it is necessary and expedient to conduct the floor test as soon as possible to determine whether the Chief Minister who has administered the oath of office has the support of the majority or not. म्हणून हे जे सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे, या जजमेंट प्रमाणे सुप्रीम कोर्टाने ताबडतोब या ठिकाणी आपल्याला फ्लोर टेस्ट कंडक्ट करायला सांगितलेली आहे. त्याची प्रोसिजर सुद्धा सन्माननीय सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेली आहे आणि म्हणूनच आज उघडपणानं काउंट करून या ठिकाणी ही फ्लोर टेस्ट करण्याच्या संदर्भामध्ये आपण पुढे जात आहोत. मी आजच्या सभागृहाच्या कामकाज पत्रिकेमधील आयटम नंबर 3 या ठिकाणी सुरू पुढे नेण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मधलं सर्वोच्च न्यायालयानं याचिका क्रमांक 1393 2019 मध्ये विश्वासदर्शक प्रस्तावाकरता उघड मतदान पद्धती अवलंबण्याबाबत तसेच या प्रस्तावावरील सभागृहाचे कामकाज थेट प्रक्षेपण करण्याबाबत खालील आदेशित केलेले आहे. प्रोटेम स्पीकर shall be solely appointed for the aforesaid agenda. All the elected members shall take oath. This is completed. Immediately thereafter, the Protem Speaker shall conduct the floor test in order to ascertain whether respondent number 3 has the majority, and these proceedings shall be conducted in accordance with law. The floor test will not be conducted by secret ballot. The proceedings have to be
live telecast and appropriate arrangements are to be made to the ensure same. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या उपरोक्त निर्देशाचा अंगीकार आता सभागृहात मांडण्यात येणाऱ्या विश्वासदर्शक प्रस्तावाकरता देखील करण्यात येईल. मी आता प्रभारी सदस्यांना प्रस्ताव मांडायला रिक्वेस्ट करतो. श्रीयुत अशोक चव्हाण. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर मी देतो संधी मंत्रिमंडळावर ही विधानसभा यांना जागेवर विश्वास व्यक्त करीत आहे. तो जागेवर बसवा ना. नवाब मलिक. महोदय, देतो आपल्या अनुमतीने मी पुढील प्रस्ताव मांडतो. महाराष्ट्राचे मांडून द्यावा की मुख्यमंत्री देतो? श्री उद्धव मांडून द्यायला की बाळासाहेब देतो? ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रभू. महोदय, आपल्या अनुमतीने मी पुढील प्रस्ताव मांडतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीयुत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मंत्रिमंडळात विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करण्यासाठी माझं अनुमोदन आहे. प्रस्ताव असा आहे की जयंतराव पाटील. माननीय अशोकराव चव्हाण यांनी जो प्रस्ताव मांडला, ज्याला नवाब मलिक आणि प्रभू साहेब यांनी अनुमोदन दिलं, त्याला मी देखील अनुमोदन देतो. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. मी आता सभागृहामध्ये झालेल्या मागणीप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे मी आता हेड काउंट साठी या ठिकाणी सूचित करतोय. बेल वाजवायची 5 मिनिटं. बेल सुरू झालं. यानं जागर बसवा ना. मी देतो मी देतो संधी. सभागृहात शांतता ठेवा. सभागृहामध्ये शांतता ठेवा. जागेवर बसा. प्लीज सिट डाऊन. खाली बसा प्लीज.
वाढवायची का 5 मिनिटं? 5 मिनिटं वाढवायची का? किती आणि आपण सांगायचं बेल वाढवायची का म्हणा? हे वाचवावं लागेल ना आपल्याला. हेड काउंट करताना ते आहे आपल्याजवळ. तर मी आता जरा परत काय काय झालं ते सांगतो. हां 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 रेकॉर्डर आता अजून बेल चालू आहे. बस आपली बेल बंद झाल्यावर असं मध्ये नाही. बेल बंद झाल्यावर प्लीज खाली बसा. असं मध्ये बेल चालू असताना सभागृह चालू नसतं. नंतर देतो. हा देतो. सक्तीला दारात बंद करायचे आदेश द्यावा लागेल. कुठला प्रस्ताव वाचावा लागेल? प्रस्ताव वाचना आपण ही प्रोसिजर वाचावी लागेल. हेड काउंट करताना ती हेड काउंट करताना आणि हे आदेश असे दरवाजे बंद करायचे. मग आणखीन 5 मिनिटं वाढूया का? बेल वाढूया. लॉबीज क्लिअर करायचे असतील ना? बर हा करा. हा मी आता आदेश देतो की सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात यावेत. लॉबीज क्लिअर कराव्यात. सभागृहाचे दरवाजे बंद करावेत. आता बसा जरा प्लीज. मी आपल्याला सगळ्यांना संधी देतो. आपण जरा आता मला माझं कामकाज करू द्या. आता मी प्रस्ताव मताला टाकणार आहे आणि इथं हेड काउंट किंवा डिव्हिजन ऑफ वोट्सची मागणी झालेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुद्धा हा जो वोट ऑफ कॉन्फिडन्स जो आहे हा सिक्रेट बॅलेटने घेऊ नये आणि तो ओपनली घ्यावा अशाच प्रकारच्या सूचना सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत. पाहिजे असेल तर मी तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी तेवढी प्रोव्हिजन वाचून दाखवतो. इमिडिएटली देअर आफ्टर. तुम्ही शांतता प्लीज. आपसात बोलू नका. इमिडिएटली देअर आफ्टर द प्रोटेम स्पीकर शॅल कंडक्ट द फ्लोर टेस्ट इन ऑर्डर टू ascertain whether the respondent number 3 has the majority, and these proceedings shall be conducted in accordance with law. The floor test will not be conducted by secret ballot. The proceedings have to be live telecast and appropriate arrangements are to be made to ensure the same. तर हे जे सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश होते या न्यायालयाच्या आदेशाचाच आपण या ठिकाणी मान राखून त्याच्यामध्ये स्पिरिट लेटर आणि स्पिरिट आपण ज्याला म्हणतो तर ते स्पिरिट कायम आजही आहे जरी त्या केससाठी असलं आणि म्हणून तीच प्रोसिजर आपण या ठिकाणी फॉलो केलेली आहे. बाकीचे जे विषय उपस्थित केले गेले शपथेच्या संदर्भात जो विषय उपस्थित केला गेला ती घटना सभागृहातली नाही, या विधानमंडळाशी संबंधित नाही, ती राज्यपालांच्या अखत्यारीतली बाब आहे म्हणून त्याच्यावर मी कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही. प्रोटेम स्पीकर नेमायचा अधिकार हा सर्वस्वी मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांचा आहे. राज्यपालांनी प्रोटेम स्पीकर म्हणून नेमलेला असल्यामुळं त्याच्यातही काही प्रश्न नाही.
आता ज्या वेळेला मी अनुकूल आणि प्रतिकूल असं म्हटलं आणि ज्या वेळेला सभागृहात पोल मागितला गेला तर तो पोल मी मान्य केलेला आहे. आता मी पोलच्यासाठी ज्या वेळेला जातोय त्यावेळेला मी आता आपल्याला मतविभागणीची मागणी झालेली असल्यामुळे प्रस्ताव मताला टाकण्यापूर्वी मतदानाची कार्यपद्धती मी थोडक्यात विशद करून सांगतो. ज्या सदस्यांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करायचे आहे त्यांनी सभागृहात माझ्या उजव्या बाजूला आपापल्या जागेवर बसावे. तुम्हाला सीट नंबर प्रत्येकाला दिलेले आहे. व ज्यांना प्रस्तावाच्या विरोधात मतदान करायचं आहे त्यांनी सभागृहात माझ्या डाव्या बाजूला बसावे. तसेच जे सदस्य प्रस्तावाबद्दल तटस्थ राहू इच्छितात त्यांनी सभागृहात समोरच्या बाजूला बसावे. प्रस्तावावर मतदान घेते वेळी अनुकूल असतील त्या सर्व सदस्यांनी उभे राहावे. प्रत्येक सदस्यांनी ज्या जागेवर ते उभे आहेत त्या जागेवरून आपले नाव आणि अनुक्रमांक उच्चारावा. त्यानंतर आपल्या जागेवर खाली बसावे. त्यानंतर प्रतिकूल असणाऱ्या सदस्यांसाठी देखील हीच पद्धत अवलंबण्यात येईल. मतमोजणीबाबतची सर्व नोंद मी घेत आहे विधानमंडळ सचिवालयामार्फत. म्हणजे आपल्याला आता माझी एकच विनंती आहे की जे अनुकूल आहेत त्यांनी सगळ्यांनी उभं राहायचं. एक मिनिट थांबा. त्यांनी उभं राहायचं आणि त्यांनी आपलं स्वतःचं नाव सांगायचं आणि आपण जर आता समजा मुख्यमंत्री एक मिनिट मुख्यमंत्री महोदय आणि सुभाषजी देसाई या सभागृहाचे सदस्य नाही आहेत त्यामुळे ते काही मतदानात भाग घेऊ शकणार नाही आहेत. त्यामुळे शिंदे साहेब जेव्हा उभे राहतील तेव्हा त्यांचं नाव सांगतील आणि एक चाकडा म्हणतील. जयंतराव पाटील 2 चाकडा म्हणतील. असं मोजत मोजत इकडून तिकडे जायचं आणि तिकडून इकडे यायचं. क्रमांक तुम्ही आधीच्या वक्त्यांनी घेतले आधीच्या सदस्यांनी घेतलेल्या क्रमांकाचा पुढचा क्रमांक सचिव त्याची नोंद घेतील. आता अनुकूल असलेल्या सदस्यांनी उभं राहावे. सगळ्यांनी आणि बरोबर आहे. तुम्ही जरा आता आपण सुरुवात करू. शिंदे साहेब. एकनाथ संभाजी शिंदे क्रमांक 1. जयंत राजाराम पाटील 2. खाली बसायचं. छगन चंद्रकांत भुजबळ क्रमांक 3. बाळासाहेब थोरात क्रमांक 4. डॉक्टर नितीन राऊत क्रमांक 5. अजित अनंतराव पवार क्रमांक 6. धनंजय पंडितराव मुंडे क्रमांक 7. नवाब मलिक क्रमांक 8. अशोक शंकरराव चव्हाण नंबर 9. पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण नंबर 10. विजय नामदेवराव वडेट्टीवार क्रमांक 11. रणजित प्रतापराव कांबळे क्रमांक 12. सुनील छत्रपाल केदार क्रमांक 13. खाली बसा. वर्षा एकनाथ गायकवाड क्रमांक 14. ॲडव्होकेट केसी पाडवी क्रमांक 15. जितेंद्र सतीश आव्हाड क्रमांक 20. 16 हसन मियालाल मुश्रीफ 17. संदीपान आसाराम शांतता प्लीज. सायलेन्स. उदय रवींद्र सामंत 19. बसून घ्या. ज्यांचं झालं भास्कर भाऊराव जाधव 20. दादाजी दगडू भुसे 21. संजय दुलीचंद राठोड 22. गुलाबराव रघुनाथ पाटील 23. सुनील वामन प्रभू 24. आदित्य रश्मी उद्धव ठाकरे 25. अब्दुल सत्तार 26. रवींद्र दत्ताराम वायकर 27. दीपक वसंतराव केसरकर 28. चिमनराव रूपचंद पाटील 29. प्रताप बाबूराव सरनाईक 30. शंभूराज शिवाजीराव देसाई 31. संजय भास्कर रायमुलकर 32. सदानंद शंकर शरवणकर 33. अनिल वसंतराव देशमुख 34. राजेश अंकुशराव टोपे 35. अमित विलासराव देशमुख 36. सुरेश अंबादासराव वरपुडकर 37. नाना फाल्गुनराव पटोले 38. अमीन अमीर अली पटेल 39. अमित सुभाषराव जनक 40. कैलास किशनराव 42. 41.
संग्राम अनंतराव थोपटे 42. असलम शेख रमजान अली 43. प्रणिती सुशील कुमार शिंदे 44. यशोमती भैयासाहेब ठाकूर 45. दौलत बिका दरोडा 46. ॲडव्होकेट माणिकराव शिवाजीराव कोकाटे 47. प्रकाश सुंदरराव सोळंके 48. बाळासाहेब उर्फ शामराव पांडुरंग पाटील 49. बबनराव विठ्ठलराव शिंदे 50. डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे 51. रमेश कोंडीराम लटके 52. अजय विनायक चौधरी 53. भरतशेठ मारुती गोगावले 54. ज्ञानराज दोंडीराम चौगुले 55. डॉक्टर बालाजी प्रल्हाद किनीकर 56. राजन प्रभाकर साळवी 58. संजय पांडुरंग शिरसाट 58. प्रकाश राजाराम सुर्वे 59. अनिल कल्लेराव बाबर 60. प्रकाश वैकुंठ फातर्पेकर 61. मंगेश अनंत कुडाळकर 63. 66. सुनील राजाराम राऊत 63. संजय गोविंद पुतनी 64. वैभव विजय नाईक 65. धर्माराव बाबा आत्राम 66. मकरन लक्ष्मणराव जाधव पाटील 67. दीपक प्रल्हाद चव्हाण 68. नरहरी सीताराम झिरवाळ 69. दिलीप दत्तात्रय मोहिते 70. भारत तुकाराम बालके 71. दत्तात्रय विठोबा भरणे 72. सुमन आर पाटील 73. सुभाष रामचंद्र दोटे 74. शिरीष मधुकरराव चौधरी 75. सुलभा संजय खोडके 76. प्रतिभा सुरेश धानोरकर 77. कुणाल रोहिदास पाटील 78. माधवराव निवृत्तीराव पवार 79. रईस कासम शेख 80. अबू आसिम आझमी 81. आशिष नंदकिशोर जयस्वाल 82. नरेंद्र भुजराज भुंडेकर 83. बच्चू बाबाराव कडू 84. राजकुमार दयाराम पटेल 85. बळवंत बसवंत वानखडे 86. राजेश पंडितराव एकळे 87. शिरीष कुमार सुरभसिंग नाईक 88. डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम 89. PN पाटील 90. रावसाहेब अंतापूरकर 91. अनिल भाईदास पाटील 92. रोहित राजेंद्र पवार 93. बाबासाहेब मोहनराव पाटील 94. अण्णा दादू बनसोडे 95. दिलीपराव शंकरराव बनकर 96. ॲडव्होकेट अशोक रावसाहेब पवार 97. मानसिंग फत्तेसिंग नाईक 98. संग्राम मारू काका जगताप 99. बालाजी देवेशराव कल्याणकर 78. 100. नितीन सायलेन्स प्लीज. भिकनराव टाले 101. शांतता ठेवा. संजय रामभू गायकवाड 102. ज्यांचं झालं त्यांनी बसायचंय. 103. शहाजी राजाराम पाटील 104. डॉक्टर राहुल वेद प्रकाश पाटील 105. किशोर धनसिंग पाटील 106. प्रकाश आनंदराव आबिटकर 107. संतोष लक्ष्मणराव बांगर 109. 108. प्रदीप शिवनारायण जयस्वाल 109. उदयसिंग सरदारसिंग राजपूत 110. रमेश नानासाहेब बोरणारे 111. सुहास द्वारकानाथ कांदे 112. विश्वनाथ आत्माराम मोहीर 113. डॉक्टर तानाजी जयवंत सावंत 114. रमेश गजानन कुरगावकर 115. योगेश रामदास कदम 116. राजू माणिकरावजी कारेमोरे 117. 117 मनोहर गोवर्धन चंद्रिका पुरे 118. विचारावं लागेल. इंद्रनील मनोहर नाईक 119. चंद्रकांत रमाकांत नवघरे 120. 121 सरोज बाबूलाल आहिरे. 122 आदिती सुनील तटकरे. 123 नितीन अर्जुन पवार. 124 राजू देवनाथ पारवे. 125 विकास पांडुरंग ठाकरे. 126 सहस्राम मारुती कोरोटे. मोहनराव मारुतराव हंबर्डे 127. इरामन विकाजी खोसकर 128. झिशान बाबा सिद्दीकी 129. देवेंद्र महादेवराव भुयार 130. शंकरराव यशवंतराव गडाख 131. चंद्रकांत निंबाजी पाटील 132. 133
मंजुळा तुळशीराम गावित. 134 श्यामसुंदर दगडोजी शिंदे. 135 किशोर गंगूबाई गजानन जोरगेवार. 136 संजय मामा विठ्ठलराव शिंदे. 137 शमगोंडा पाटील येड्रावकर. 138 ठाकूर हितेंद्र विष्णू. 139 सिद्धे जितेंद्र ठाकूर. 140 चंद्रकांत पंडित जाधव. 140 सदस्यांनी कृपया शांत बसा. 141 ऋतुराज संजय पाटील. 142 धीरज विलासराव देशमुख. 143 लहुनाथा कानडे. 144 संजय चंदुकाका जगताप. 145 निलेश ज्ञानदेव लंके. 146 प्राजक्त प्रसादराव तनपुरे. 147 आशुतोष अशोकराव काळे. 148 डॉक्टर किरण यमाजी लहामटे. 149 चेतन विठ्ठल तुपे पाटील. 150 सुनील विजय टिंगरे. 151 सुनील शंकरराव शेळके. 152 अतुल वल्लभ बेनके. 153 सुनील चंद्रकांत भुसारा. 154 दत्ता चंद्रकांत सोनवणे. 155 महेश संभाजी राजे शिंदे. 156 कैलास बाळासाहेब गाडगे पाटील. 157 श्रीनिवास चिंतामण वनगा. 158 महेंद्र सदाशिव थोरवे. 159 यामिनी यशवंत जाधव. 160 दिलीप भाऊसाहेब लांडे. 161 महेंद्र हरिदळवी. 162 संदीप रवींद्र क्षीरसागर. 163 बाळासाहेब भाऊसाहेब आजबे. 164 संजय बाबूराव बनसोडे. 165 यशवंत विठ्ठल माने. 166 शेखर गोविंदराव निकम. 167 राजेश नरसिंगराव पाटील. 168 राजू जयवंतरावळे. 169 विक्रमसिंह बाळासाहेब सावंत. 1 आता मी जे सदस्य प्रतिकूल आहेत त्यांना मी प्रतिकूल सदस्यांनी कृपया उभं राहावे. काय जे तटस्थ आहेत धन्यवाद. ठीक आहे बसा प्लीज. 4 सदस्य तटस्थ आहेत. नाव सांगा चला. क्रमांक 1 प्रमोद रतन पाटील. मनसे मोहम्मद इस्माइल अब्दुल खालिक. डॉक्टर फारूक अनवर शाह MIM. विनोद भिवा निकोले. CPIM 4. 4 0 तटस्थाचे 4. 1 मिनिट. आता मी ऐका आता प्लीज. सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की त्यांनी जरा माझ्याकडे लक्ष द्या. आता मी या प्रस्तावावरील मतविभागणीचा निकाल जाहीर करतो. प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या अनुकूल सदस्यांची संख्या 169 इतकी आहे व प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या प्रतिकूल सदस्यांची संख्या 0 इतकी आहे आणि प्रस्तावाबाबत तटस्थ असणाऱ्या सदस्यांची संख्या
4 इतकी आहे. प्रस्तावाच्या बाजूने अनुकूल असणाऱ्या सदस्यांची संख्या 169 इतकी असल्यामुळे सदरहू प्रस्ताव संमत झाला. एक मिनिट, मी आता मार्शल्सना विनंती करतो की आपण सभागृहाचे दरवाजे उघडावेत. माननीय मुख्यमंत्री महोदय. एक मिनिट, जयंतरावांना काय बोलायचं? अध्यक्ष महोदय, गेले काही दिवस वेगवेगळ्या घटना घडल्या आणि उद्धवजी ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सभागृहात आले. खरं म्हणजे समोरच्या बाजूने मात्र गोंधळ झाला. जाणीवपूर्वक गोंधळ करण्याचं काम करताना या सभागृहात जे उपस्थित मंत्री आहेत त्यांनी शपथ घेताना जे टेक्स्ट आमच्या हातात होतं त्याच टेक्स्टचं वाचन केलं. पण एखादं चांगलं काम, आनंदाची घटना घडत असताना आपल्या आयुष्यात आपलं जे दैवत आहे त्याचा उल्लेख जर कोणी केला आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जर झाला असेल तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला का राग आला हा सगळ्यात महत्त्वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं, छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतलं, महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव घेतलं. या महात्म्यांचं नाव घेताना समोर देवेंद्र फडणवीस आणि हे सगळे जे बसलेले लोक आहेत यांना का राग आला? या सगळ्या लोकांच्या विषयी यांच्या मनात असूया का आहे? आणि आजच नाही, पिढ्यानपिढ्या ही असूया यांच्या मनात आहे. तो राग त्यांच्या मनातून बाहेर आला, याचं आम्हाला अध्यक्ष महोदय दुःख वाटतं. अध्यक्ष महोदय, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण विरोधी पक्ष नेता पण आम्हाला दर्जेदार असावा अशी आमची मागणी आहे. त्यानं एक डेकोरम ठेवावा. उद्धवजी ठाकरे आज पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात या सभागृहात पाय ठेवत आहेत. त्यांचा सन्मान ठेवणं, कोणताही मतांची विभागणी जी होणार आहे ती मोजली जाणार आहे. कोर्टाने आदेश दिलेला त्या पद्धतीनं आपण ही मतमोजणी करून घोडे बाजाराला वाव कुठं दिला नाही म्हणून आपलं अभिनंदन पहिल्यांदा मला करायचं. आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीचा घोडे बाजार या 5 वर्षात या महाराष्ट्राच्या विधानसभेत होणार नाही याची खातरजमा आज आपल्या या कृतीतून झाली असं मला वाटतंय. आणि म्हणून मी या समर्थनार्थ भाषण करायची नाहीत हे आपलं ठरलेलं, परंतु आतापर्यंत जे चुकीचं रेकॉर्डवर आणलं, प्रोटेम स्पीकर मंत्रिमंडळाला नेमण्याचा अधिकार आहे. रोज तो प्रोटेम स्पीकर बदलण्याचा तसा टेक्निकली अधिकार मंत्रिमंडळाला आहे. आणि जे मंत्रिमंडळ आलं त्याच्या प्रोटेम स्पीकरच्या नेमणुकीबद्दल वाद, शपथेबद्दल वाद, आपल्या मनात जे योग्य वाटत नाही त्या बाबतीत नियमानुसार बोलण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे. पण सगळे नियम बाजूला ठेवून आज विरोधी बाजूनं बोलण्यात आलं. माझी शंका अशी आहे की देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेता होण्यासाठी त्यांना थोडीशी कॉम्पिटिशन असावी आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील विरोधी पक्ष नेता होणार का देवेंद्र फडणवीस अशी काहीतरी स्पर्धा असावी आणि अजून विरोधी पक्ष नेता नेमायचा आहे. त्यामुळं त्यांना पूर्ण विचार करायला संधी द्या. त्यांच्यातल्या एकत्रित जे काही 105 आलेले आहेत त्यांचं एकमत झाल्यावर विरोधी पक्षांना त्यांचं स्थान ग्रहण करण्याची आपण संधी द्यावी ही विनंती. आता भाषण होणार नाही सभागृहामध्ये? नाही, सगळ्यांना नाही, आता कोणाला नाही. प्लीज प्लीज मला कोऑपरेट करा. अध्यक्ष महोदय, कारण त्यांनी जो पॉइंट ऑफ ऑर्डर आणि त्याच्यानंतर पॉइंट ऑफ प्रोसिजर निर्माण केली त्या संदर्भामध्ये हे बरोबर आहे की आपण रुलिंग दिलेलं आहे. पण मला एक निदर्शन आणायचं आहे की आम्ही जे काही शिवरायाचं नाव घेतलं का फुले आंबेडकरांचं, हा वेगळा पार्ट आहे. परंतु त्यानंतर राज्यपालांनी आम्हाला जी शपथ दिलेली आहे ती आम्ही इंटॅक्ट वाचलेली आहे. त्याच्या अगोदर आणि नंतर त्याचा काही संबंध येत नाही. तो आमच्या दैवतांचंच घेतलेला आम्ही नाव आहे. नंबर 2,
आपण सुद्धा इथे शपथविधी आमदारांचा घेताना ह्या गोष्टींचा उल्लेख करतो, ते सुद्धा करतात. संसदेमध्ये तर प्रत्येक जण शपथ घेताना कोणी श्रीराम, कोणी काय. आता यामुळे जर त्या शपथ जर रद्द होणार असेल तर अख्खी संसदच बरखास्त करावी लागेल, कारण सगळ्यांनीच काही ना काहीतरी नाव. म्हणून शपथेचा मूळ आणि मुख्य गाभा आहे तो इंटॅक्ट वाचला गेलेला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपामध्ये तथ्य नाही. आपण बरोबर सांगितलं. त्यांनी सांगितलं होतं की मजबूत विरोधी पक्ष पाहिजे आहे. तो मजबूत विरोधी पक्ष आज आम्ही सगळ्यांनी दिलेला आहे जनतेला, आणि त्याऐवजी ते आता बाहेर पडून गेले. आता मजबूतीने उभं राहायला पाहिजे ना इथं. अध्यक्ष महोदय, आज तसा सभागृहाचा एक महत्वाचा दिवस आहे आणि या निमित्तानं आपले या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव इथे मंजूर झाला. 170 आपला नंबर धरला तर 170 सदस्यांनी सरकारच्या बाजूने मतदान केलेलं आहे. खरं म्हणजे यामध्ये या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो, उद्धवजींचं आणि सर्वांचं अभिनंदन मी येथे करतो आहे. ज्या वेळेस 170चा आकडा हा आहे सरकारजवळ, इतके आणि तो आकडा संजय राऊतांनी सांगितला होता 169 169. बरं 169. खरं म्हणजे संजय राऊत यांनी 170 सांगितला होता, तो आहे आता तो ठीक आहे. मला यामध्ये एक सांगायचंय की शेवटी राज्यघटनेनं ही लोकशाही आहे, आपली राज्यघटना आहे, आपले पक्ष आहेत, मतांतर आहेत, हे आपण मान्य करतो. ज्यावेळेस सभागृहामध्ये इतके मोठं बहुमत आहे हे माहिती आहे. खरं म्हणजे विरोधी पक्षानं आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजींचा आज अभिनंदन करायला पाहिजे होतं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी विश्वास दाखवायला पाहिजे का चला तुम्ही सरकार चालवा, हे दाखवण्याची गरज होती. त्यांनी त्याऐवजी अशी काही भाषणं केली आणि शेवटी काय केलं, निघून गेले. अध्यक्ष महोदय, खरं जे प्रचाराच्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणत असायचे की मला आता विरोधी पक्ष नेताच दिसत नाही, कोण होणार विरोधी पक्ष नेता. आणि मी त्यावेळेस उत्तर दिलं होतं, त्यांना उत्तर दिलं होतं, देवेंद्रजी फार काही नाही, तुम्ही आरशा पुढे उभं राहा, तुम्हाला विरोधी पक्ष नेता दिसेल. आज ते सिद्ध झालेलं दिसत आहे. मी पुन्हा एकदा आमच्या सर्व सदस्यांचं इथे सर्वांचं अभिनंदन इथे करतो, माननीय उद्धवजींचं अभिनंदन करतो. अबू आजमी जी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सबसे पहले सगळ्यांना नाही आता राज्यपाल ने बीजेपी को चांस दिया. अध्यक्ष महोदय, आदरणीय फडणवीस जी जब फेल हो गए तो फिर चांस मिला शिवसेना को. आज विरोधी दल को यहां बैठ करके बधाई देना चाहिए कि आज महाराष्ट्र के जो हालात हैं, किसानों की आत्महत्या, वो महाराष्ट्र जो पूरे भारतवर्ष में सबसे ज्यादा टैक्स देने वाला, सबसे ज्यादा विकसित महाराष्ट्र, आज यहां सरकार नहीं थी, सारे दुनिया की नजर लगी हुई थी. विरोधी दल को यहां बैठकर अभिनंदन करना चाहिए, बधाई देना चाहिए. अध्यक्ष महोदय, मुझे बहुत खुशी है कि आज छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर भीमराव अंबेडकर, साहू महाराज के नाम से हमारे मंत्रियों ने शपथ लिया है. मैं बहुत बधाई देना चाहता हूं उद्धव जी को, और हम सबको पूरी उम्मीद है कि यह सरकार इन महापुरुषों के नाम से जिसने शपथ लिया है, इन महापुरुषों के दिखाए हुए रास्ते पर चलकर महाराष्ट्र में सभी समाज के साथ इंसाफ करेगी और महाराष्ट्र में विकास का काम होगा. मैं फिर एक बार समाजवादी पार्टी की तरफ से पूरे मंत्रिमंडल को, खास तौर से उद्धव जी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं और आपको यकीन दिलाता हूं कि हम इस संघर्ष में आपके साथ रहेंगे, ताकि मेरा महाराष्ट्र वो है सर, ये महाराष्ट्र वो सरजमीन है सर, भूखा प्यासा आदमी यूपी से, बिहार से आता है, क्योंकि आज गांव में कारोबार नहीं, धंधा नहीं है, यहां आता है सर कारोबार पैसे कमाने के लिए. रुकिए जरा सुनिए, मैं कुछ टिप्पणी नहीं कर रहा हूं, मैं तो अच्छी बात कर रहा हूं ना. ये सरकार तो हर समाज के लिए काम करने वाली है, मैं तो वही बधाई दे रहा हूं. उसको 30 तारीख को अपने मां को इलाज के लिए पैसे भेजना है. ये कोशिश करिए कि समाज के आखिरी आदमी के चेहरे पर मुस्कान आए और सब आपके गुण गाएं कि बीजेपी की आज शिवसेना, कांग्रेस और एनसीपी और हम सबके
के साझे से सरकार चल रही है। ये सरकार भारतवर्ष की सबसे अच्छी सरकार बने, इसी के साथ आपको बहुत बहुत बधाई देना चाहता हूं सर। एक मिनिट, येतो इकडे. अध्यक्ष महोदय, आज सर्वोच्च न्यायालयानं असं आहे की आता आपलं ठरलं होतं कोणीच बोलायचं नाही, परंतु मग हे वाढत जातं, रात्री 8 वाजेपर्यंत चालेल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुप्रीम कोर्टानं, सर्वोच्च न्यायालयानं आपल्या राज्यामध्ये जो घोडेबाजार होण्याची शक्यता होती ती थांबवण्याकरता जो संविधानाच्या इतिहासामधला ऐतिहासिक निर्णय दिला आणि त्या निर्णयाचं आपण तंतोतंत पालन केलं, त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आणि आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. हा, हितेंद्रजी. अध्यक्ष महोदय, आज थोडक्यात 2 ओळीत बोलून तर द्या. बोला 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 ना आता. अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्रामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर लहान मोठे पक्ष यांच्या सहकार्याने जे सरकार स्थापन झालंय त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना सुयश चिंतितो आणि एवढीच अपेक्षा करतो का महाराष्ट्राच्या जनतेला आणि या सभागृहाला खऱ्या अर्थाने या संपूर्ण मंत्रिमंडळाकडून न्याय मिळेल. सर्वांना परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. महाराज. हा, बोला बोला. अध्यक्ष महोदय, देतो, त्यांचे दोन लोक राहिलेत फक्त, मग देतो. मी अपक्षामध्ये सर्वाधिक मते घेऊन या सभागृहामध्ये आल्यामुळे विषयावर या. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतोय. माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार या ठिकाणी स्थापन झालं आहे, त्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये सर्व लोकांचं या सरकारच्या माध्यमातून लोक कल्याणकारी काम व्हावं, या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कोणताही भेदभाव न होता काम व्हावं, हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व मंत्रिमंडळाला, सर्व सहकाऱ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चंद्रपूर. आता लास्ट स्पीकर बच्चू भाऊ, त्यांच्यानंतर बच्चू भाऊ. हा. 21 अक्टूबर 2019 को इंतखाबात हुए, 24 को रिजल्ट और नतीजा आया. उस वक्त से लेकर आज तक जो सूरत हाल बनी हुई थी, उसके पेश नज़र पूरे महाराष्ट्र के लोग बहुत बेचैनी में मुब्तला थे. आज उसका इख्तिताम हुआ, एंड हुआ. आज इस मौके पर महाविकास आघाड़ी, शिवसेना, कांग्रेस और एनसीपी के इत्तेहाद के साथ जो सरकार बनी है, जिसके वजीर आला माननीय श्री उद्धव जी बाला साहब ठाकरे, मैं इनकी वजीर आला बनने पर मुबारकबाद देता हूं कि कम से कम एक बेचैनी का माहौल ख़त्म हुआ और रियासत में जो मसाइल थे उन मसाइल को हल करने के लिए सरकार बनी. आज इस मौके पर हमारी छोटी पार्टी है, मैं MIM से चुन करके आया हूं, मेरे साथ एक आदमी और भी है. चुनकर आने के बाद हमारी ये ख्वाहिश है, ये चाहत है कि जब सरकार बन गई है, आज अपनी पार्टी पॉलिसी के पेश नज़र हम लोगों ने तटस्थ रहने का फैसला किया और तटस्थ रह करके आपको इस बात, उद्धव जी ठाकरे साहब को इस बात का यकीन दिलाता हूं कि सरकार चलाने के लिए जहां जहां आपको हमारी जरूरत पड़ेगी हम आपके साथ रहेंगे. हम ये चाहेंगे कि आने वाले दिनों के अंदर हमारे कॉन्स्टिट्यूंसी के अंदर काम होते रहें, उसके लिए हम आपका काम चाहेंगे और पार्टी पॉलिसी के पेश नजर हमने अपना फैसला किया है. अध्यक्ष महोदय, खरं तर आज उद्धव साहेबांचं मी अभिनंदन करतो. 1 महिन्याचा हा सगळा खेळ आज इथं संपलेला आहे. अध्यक्ष महोदय, उद्धव साहेबांच्या गेल्या 15 दिवसाचा जो अनुभव आला, राजकारणातला हरिश्चंद्र माणूस म्हणून मी त्यांना पाहतोय. खरं तर अतिशय प्रामाणिक आणि शब्दाचे धनी असणारे, बाळासाहेबांचे बाळकडू भेटलेले तेवढेच शिवभक्त असणाऱ्या आमच्या उद्धवजी साहेबांना मी पुन्हा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि इथं 2 शब्द संपवतो. अध्यक्ष महोदय, एकनाथजी शिंदे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर आज सगळ्यांनीच विश्वास व्यक्त केला आणि खरं म्हणजे विरोधी पक्षाने देखील या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं. कारण गेले 5 वर्ष देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचं मंत्रिमंडळ, त्या मंत्रिमंडळात आम्ही होतो, हे केवळ उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला, त्यांनी आशीर्वाद दिल्यामुळेच ते 5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळू शकले, याची आठवण त्यांनी ठेवायला पाहिजे होती. परंतु बरोबर आहे ना, आणि सत्याला सामोरं जायला पाहिजे होतं. आपण रुलिंग दिलेलं आहे, परंतु त्यांनी जे समन्सचा विषय काढला, समन्सचा विषय जो आपण 6 वाजता समन्स काढला, त्यांनी म्हणाले की 1 वाजता आम्हाला समन्स मिळाला. परंतु आपल्या सगळ्यांना माहित आहे त्यांनी शपथविधी कधी घेतला, कसा घेतला, राष्ट्रपती राजवट कधी उठवली, हे सगळं रात्रीच्या अंधारामध्ये सगळं केलं. परंतु आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झालं ते दिवसाढवळ्या शिवतीर्थावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आदरणीय बाळासाहेबांच्या स्मारकाच्या समोर लाखो महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर हा सरकारचा शपथविधी झालेला आहे आणि त्यांनी शपथेवर आक्षेप घेतला. मी आपल्या या ठिकाणी सांगू इच्छितो, सगळ्यांनीच आपलं मत व्यक्त केलंय. छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सगळेच. आणि मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शपथ घेतलेली आहे. त्यांना जे काही कार्यवाही करायची असेल त्या कार्यवाहीला सामोरं जाण्याचं माझी तयारी आहे. कारण ज्या बाळासाहेबांच्यामुळे आम्ही या सभागृहात आलो, त्यांना वंदन केल्याशिवाय कुठलीही शपथ किंबहुना कुठलंही कामकाज आम्ही करत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की या ठिकाणी विरोधाला विरोध म्हणून नाही, तर हे बहुमत आहे 169. खरं म्हणजे एक मत आमचं कमी झालेलं आहे. 169 मतांचं हे बहुमत आहे. त्यामुळे या बहुमताच्या समोर त्यांनी थांबायला पाहिजे होतं. परंतु ठीक आहे, पुन्हा एकदा मी उद्धव ठाकरे साहेबांच्या मनापासून त्यांचं अभिनंदन करतो सभागृहाच्या वतीने आणि त्यांना शुभेच्छा देतो. माननीय मुख्यमंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या मंत्रिमंडळावर या सभागृहाने जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्याबद्दल आपल्या मार्फत मी सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानतो. आणि आपले आभार मानत असताना मी आज माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेची सुद्धा आभार मानतोय. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा कारभार करता येणं शक्य नाही. ही गोष्ट खरी आहे की आयुष्यामध्ये पहिल्या प्रथम मी या सभागृहात आलेलो आहे आणि सभागृहात आलो हे माझं भाग्य आहे. येताना छत्रपती शिवरायाला वंदन करून मी या सभागृहात आलो. देशात अनेक राज्य आहेत, पण त्या अनेक राज्यामध्ये हा आपला जो महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आणि मी मध्ये बोललो होतो की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं दैवत आहे. अख्खा संपूर्ण देश हाही आपलाच आहे. पण हे दैवत ज्या मातीमध्ये जन्माला आलं त्या मातीत जन्मलेली आम्ही सगळे शिवभक्त आहोत, शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. या सभागृहात आल्यानंतर साहजिकच येण्यापूर्वी थोडं दडपण होतं. वागायचं कसं, कारण मैदानातला माणूस आणि त्याला ह्या वैधानिक कामकाजाचा अनुभव नाही. पण इथे आल्यानंतर मला असं वाटलं की याच्यापेक्षा मैदानात चांगलं असतं.
आज मी रिकाम्या बाक्यांशी काही लढणार नाही, कारण मोकळ्या मैदानामध्ये तलवारबाजी करणारा मी नाहीये. मी समोरासमोर लढणार आहे, शत्रूला अंगावरती घेणार आहे. अर्थात ते कोणी शत्रू नाहीयेत, दुर्दैवाने राजकीय विरोधक आहेत. आज सभागृहात पाऊल टाकल्यानंतर मी वंदन करून सभागृहात आल्यानंतर या तसबिरी बघितल्या. कोणाच्या त्या तसबिरी? आणि यांचा आदर्श घेऊन आमच्या भाषणात नेमकं नुसतं आपण म्हणायचं की छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र, आणि त्यांची शपथ घेतली तर इंग्लंड असाव्या. होय, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, मी पुन्हा घेईन. मी माझ्या आई वडिलांची शपथ घेतलेली मी पुन्हा घेईन. आणि हा जर का गुन्हा असेल तर तो एकदा नाही, दहादा नाही, प्रत्येक जन्मात मी केल्याशिवाय राहणार नाही. मला एवढंच विचारायचंय, खरा हा मुद्दा नाही होऊ शकत आजच्या या सभागृहाचा, आपण ते स्पष्ट केलेलं आहे. पण हा सभागृहातला जरी मुद्दा नसला तरी प्रत्येकाच्या अंतःकरणातला मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की जो आपल्या दैवताला मानत नाही, जो आपल्या आई वडिलांना मानत नाही, तो पुत्र म्हणून जगायच्या लायकीचा नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की आज मी एवढंच बोलतोय, कारण एक चुणूक आलेली आहे. खरं सामना हा आमचा अधिकार आहे. विरोधकांशी सामना करणं ठीक आहे, मतभेद असतात, वैचारिक मतभेद असतात, असू शकतात, ती मांडण्याची एक पद्धत असते. ती पद्धत बाजूला ठेवून नको ते विषय इकडे काढले गेले, त्याच्याबद्दल मला खरंच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं हा गुन्हा, आई वडिलांची शपथ घेणं हा गुन्हा, आपण ज्यांना दैवत मानतो हा गुन्हा, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हा महाराष्ट्र नाही. आम्हाला तो महाराष्ट्र अपेक्षित आहे जो साधू संतांचा, वीरांचा, क्रांतिकारकांचा आणि समाज सुधारकांचा महाराष्ट्र. म्हणून मी मला समर्थन देणाऱ्या सर्व सभासदांना हात जोडून विनंती करतोय की जो मला अपेक्षित महाराष्ट्र, तो असा अपेक्षित महाराष्ट्र नाहीये. हा महाराष्ट्र मला अपेक्षित नाहीये. ज्यांची शपथ घेऊन आपण हा कारभार सुरू करतो आहोत त्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र आपण घडवायचा आहे, आणि तो घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही पुन्हा एकदा मी शपथ घेतो. सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभागृहाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर आज जो विश्वासदर्शक ठराव या ठिकाणी मंजूर झाला आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर जो विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला, त्याच्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर आपण सगळ्यांनी या सभागृहाचं कामकाज सुरळीतपणानं पार पाडण्यासाठी मला सहकार्य केलं, त्याच्याबद्दल आपले सुद्धा सगळ्यांचे आभार मानतो. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. रविवार दिनांक 1 डिसेंबर 19 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल. आत्ताच आपण बघितलं विधान भवनातनं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीवरनं महाराष्ट्र विकास आघाडीच्या नव्या सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव जो आहे मंजूर झालेला आहे. या मंत्रिमंडळावरती विश्वास 169 आमदारांनी दाखवला तर 4 जण तटस्थ राहिले आणि अशा प्रकारे ही शक्ती परीक्षा जी होती महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं पास केलेली आहे. उद्याही हे विधानसभेचं अधिवेशन जे आहे त्याचा दुसरा दिवस असणार आहे. सकाळी 11 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होईल. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष यांची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर विरोधी पक्षनेते देखील निवड केली जाईल आणि नंतर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहाच्या पटलावरती मांडलं जाईल. त्याचं देखील थेट प्रसारण